नमस्कार. श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अक्षय तृतीयासाठी मी जी ऑफर ठेवली होती ती बऱ्याच ताईंचं म्हणणं आहे की ताई आम्ही व्हिडिओ उशीरला बघितला किंवा अजून थोडे दिवस हीच ऑफर ठेवा, कारण आमच्या पाहुण्यांपर्यंत आम्हाला हा व्हिडिओ पोहोचवता येईल आणि आम्हालासुद्धा कुंचम घेता येईल. तर त्याच्यासाठी मी 1 महिन्यासाठी ही ऑफर ठेवलेली होती आणि आता आहे फक्त 15 किंवा 10 जूनपर्यंतच ही ऑफर आहे. तर ज्यांना कोणाला बुकिंग करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करून घ्यायची आहे. ही जी सेवा आहे ती आपल्या घरामध्ये धनवृद्धी व्हावी, घरामध्ये बरकत येण्यासाठी. आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी टिकत नसेल, भरपूर कष्ट करूनसुद्धा आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, आपल्या मेहनतीला जर फळ मिळत नसेल, तर ही सेवा करायची आहे. पण ही सेवा तुम्ही स्वतः मनाने करायची आहे, श्रद्धेने करायची आहे, अगदी भक्तिभावाने करायची आहे. एखाद्यानं जर ही कुंचम घेतला आणि त्याला लगेच रिझल्ट भेटला का, तर त्याने एकदम मनातून श्रद्धेने सेवा केली, त्याला फळ भेटलं म्हणून तुम्ही फक्त त्याचं बघून तुम्ही कुंचम घेणार आणि तुम्ही श्रद्धेने जर सेवा नाही केली तर तुम्हाला त्याचं फळ भेटणार नाही. तुम्हाला वाटणार की मग ह्याचं काही फळ भेटत नाही, हे काही उपयोगाचं नाही. तर असं नका करू. तुमचं मन काय सांगते बघा, तुम्हाला किती श्रद्धेने ही सेवा करायची आहे, किती तुम्हाला तळमळ आहे की तुम्हालासुद्धा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती व्हावी, अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदावी, आपल्या घरामध्ये बरकत राहावी, घरातील प्रत्येक माणूस सुखी राहावा, समाधानी राहावा, घर आनंदी असावं. असं जर तुम्हाला खरंच मनातून वाटत असेल तर तुम्ही ही लक्ष्मीची सेवा नक्कीच करू शकता. तर आपण सुरुवात करण्या अगोदर महालक्ष्मी स्तोत्रापासून सुरुवात करूयात. तर जे आता आपण कुंचम तुम्हाला मी देणार आहे, तर कुंचमसोबत मी तुम्हाला पहिल्या वेळेस दाखवत आहे हे महालक्ष्मी स्तोत्र. तर महालक्ष्मी स्तोत्र ह्याच्यामध्ये महालक्ष्मी अष्टक पण आहे आणि महालक्ष्मी स्तोत्रसुद्धा आहे. तर तुम्हाला ते दर शुक्रवारी कुंचम भरायचा आहे. तो कसा भरायचा कसा नाही हा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या नक्की हा व्हिडिओ येईल. तर तुम्ही हा महालक्ष्मी अष्टक किंवा महालक्ष्मी स्तोत्र जे आहे ते तुम्हाला दर शुक्रवारी म्हणायचं आहे. जर तुम्हाला रोज वेळ असेल तर तुम्ही रोजसुद्धा हे म्हणू शकता. तर त्याच्यासाठी तुम्हाला इकडं तिकडं फिरू नये, तुमची सेवा अपुरी राहू नये, त्याच्यासाठी मी तुम्हाला हे पुस्तकसुद्धा प्रत्येक कुंचमसोबत एक महालक्ष्मी स्तोत्र हे पुस्तक देत आहे. त्याच्यानंतर जो कुंचम आहे त्या कुंचमच्या खाली आपल्याला आसन द्यायचं आहे. आसन हे धनाचं द्यायचं आहे. पण धन म्हणजे पैसा आणि पैसा आपण खाली ठेवू शकत नाही. त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याच्या मापाची डिश कुठंही शोधण्याचा तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर ती तुमची धावपळ वाचवण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक डिश त्याच्यासोबत देत आहे. आणि त्याच्यानंतर दिवा, जी आपण सेवा करतो, जी आपण पूजा करतो, ती सगळी पूजा जी आहे ती आपली महालक्ष्मी देवीपर्यंत पोहोचवणे, आपली जी काही मनोकामना असेल ती पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा एक दिवासुद्धा त्याच्यामध्ये दिला जातो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा तुपाचा डब्बा आहे, 50 वाती त्याच्यामध्ये आहेत. तर वाती बघा कशा आहेत, अगदी शुद्ध प्युअर शुद्ध तुपाच्या या वाती आहेत. आणि हे स्वतःचं आपलं म्हणजे आपण स्वतः हे तयार करत आहोत. आणि ह्या तुपाच्या वाती आत्तापर्यंत भरपूर आपल्या गेलेले आहेत आणि छान रिझल्ट आहे. बऱ्याच जणींना खूप छान याचा सुगंधसुद्धा आवडला आहे आणि जास्त वेळसुद्धा चालतात. तर या तुपाच्या वातीसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याकडून म्हणजे मंदिरामध्ये घेतल्या जातात, घरोघरसुद्धा महिन्यासाठी 2 महिन्यासाठी कोणताही भरपूर प्रमाणामध्ये हे सुद्धा तुपाच्या वाती आपल्याकडून ऑर्डर करतात. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला इथं दाखवले 2 हळकुंड त्याच्यासोबत देणार आहे. त्याच्यानंतर मोठी शंख तुम्हाला देणार आहे. त्याच्यानंतर एक विष्णू चक्र तुम्हाला ह्याच्यासोबत देणार आहे. एक लघु नारळसुद्धा तुम्हाला एक देणार आहे. ज्यावेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस नारळाला किती महत्त्व असतं, तर हा लघु नारळसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आणि कुंचमच्या वरती विष्णू चक्र, सुदर्शन चक्र आहे, बालाजीचा नाम आहे. तर त्याच्यामुळं तुम्हाला इथं विष्णू चक्रसुद्धा भेटणार आहे. म्हणजे विष्णूचं जे सुदर्शन चक्र आहे ते चक्रसुद्धा तुम्हाला इथं भेटणार आहे. कारण या चक्रामुळे सुद्धा भरपूर प्रॉब्लेम आपले कमी होतात. आपल्या जीवनातील जे अडथळे काय असतील तर या चक्रामुळे सुद्धा कमी होतात. तुम्ही हे चक्र
तुमच्या सोबत सुद्धा ठेवू शकता। आणि हा अष्टलक्ष्मीचा जो कॉईन आहे तो पुरुषाने आपल्या खिशामध्ये ठेवला तरी सुद्धा चालतो, एका पुडीमध्ये बांधायचा आहे आणि आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचा आहे। स्त्रियांनी नाही, कारण स्त्रियांना मासिक धर्म आला तर लक्षात नसतं आणि त्याचं पाप आपल्याला लागू नये म्हणून स्त्रियांनी ही वस्तू आपल्याजवळ ठेवायची नाही। त्याच्यानंतर तुम्हाला लक्ष्मीला आवडणारे कमळ, तर कमळाची फुलं आपल्याकडे नसतात, त्याच्यामुळे आपण इथं कमळगठ्ठ्याचे जे मणी असतात ते मणीसुद्धा आपण इथं ठेवणार आहोत, म्हणजे ह्याच्यासोबत तुम्हाला भेटणार आहे। त्याच्यानंतर लक्ष्मीला आवडणाऱ्या कवड्या, ज्या कवड्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत, कवड्या, शंख चक्र, गोमती चक्र, हे सगळं माता लक्ष्मीसोबत समुद्रातून आलेलं आहे, तर हे सगळं तिला अत्यंत प्रिय असल्यामुळं तुम्हाला हे ओरिजिनल, छोटे आहेत पण ओरिजिनल आहेत, गोमती चक्रसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत। तर ज्या सगळ्या मिळून तुम्हाला इथं 20 ते 22 वस्तू तुम्हाला कुंचमसोबत मिळणार आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला या आहेत पिवळ्या बांगड्या, बांगड्यामध्ये थोडेसे 2 कलर वेगळे आहेत पण इथं तुम्हाला सेम दिसतील। एक कलर थोडा पोपटी साईजमध्ये येतो, पोपटी कलरमध्ये येतो आणि हा पिवळ्या कलरच्या बांगड्या। त्याच्यानंतर तुम्हाला लाल कलरच्या बांगड्या मिळणार आहेत, त्याच्यानंतर निळ्या कलरच्या, जांभळ्या कलरच्या आहेत आणि हिरव्या कलरच्या बांगड्या आहेत आणि एक पोपटी कलरमध्ये, म्हणजे असे तुम्हाला 5 कलर बांगड्याचे इथं मिळणार आहेत। तर 5 कलरच्या 5-5 बांगड्यासुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्याला कमळाची फुलं भेटत नाहीत, तर आपण कमळाची फुलं भेटत नसल्यामुळं आपण दुसरे फुलं किंवा दुसरी काही वस्तू जी आपण वापरतो ती म्हणजे गुलाबाची फुलं, तर आपल्याला कमळाची फुलं वापरण्याची जर इच्छा असेल तर ती सुद्धा ब्रासोमध्ये तुम्हाला 2 कमळाची फुलं इथे भेटतील, जास्त नाही पण सगळ्यांना 2-2 कमळाची फुलं ही नक्कीच भेटतील। आणि त्याच्यानंतर आपले ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्याला अष्टमची फुलं, जितकं विष्णू चक्राचं महत्त्व आहे तितकंच अष्टमच्या फुलाचं सुद्धा महत्त्व आहे। तुमच्या घरामध्ये जर बालाजीचा फोटो असेल, महालक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल किंवा दुसरी कुठली देवीची बालाजी व्यंकटेश्वराची मूर्ती असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही हे अष्टमचे फुलं वाहू शकता, कारण साऊथमध्ये या अष्टमच्या फुलाला खूप महत्त्व आहे। आणि ते लोकंसुद्धा बघा बालाजीच्या फोटोला लक्ष्मीच्या फोटोलासुद्धा या अष्टमच्या फुलाचा हार ओवून घालतात आणि ह्या फुलाला खूप महत्त्व असल्यामुळं ही फुलंसुद्धा आपल्या कुंचममध्ये असणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर ही जी फुलं आहेत ती फुलं तुम्हाला 5 गोल्डनची फुलं मिळणार आहेत आणि 5 सिल्वरची फुलं मिळणार आहेत। तर प्रत्येक कुंचमसोबत तुम्हाला ही गोल्डनची आणि सिल्वरची सुद्धा फुले दिली जातात। तर बघा ही अशी गोल्डनची फुलं आहेत आणि ही खूप महाग आहेत। तर ही आहेत गोल्डनची फुलं, 2 कमळाची फुलं, 2 गोल्डनची फुलं आणि 5 सिल्वरची फुलं आणि 5 गोल्डन फुले, तुम्हाला ही अष्टमची सुद्धा फुलं मिळणार आहेत। तर ह्या फुलाला सुद्धा खूप महत्त्व आहे आणि साऊथमध्ये प्रत्येक देवाच्या समोर हे 5-5 फुलं ते लोक वाहतात, कारण इतकं महत्त्व त्याचं जास्त आहे। त्याच्यानंतर तुम्हाला भेटणार आहेत इथं 5 गुंजा, लाल गुंजासुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत। आणि त्याच्यानंतर आपल्याला 2 फूल असलेल्या लवंग घ्यायच्या आहेत, अखंड लवंग, तुटलेल्या किंवा कशाही घ्यायच्या नाहीत। त्याच्यानंतर इथं भेटणार आहे तुम्हाला एक मोती, हा मोतीसुद्धा तुम्हाला या वस्तूसोबत मिळणार आहे। तर इतक्या वस्तू सगळ्या तुम्हाला मिळणार आहेत। आणि त्याच्यानंतर हे आहेत धने, जे मी सगळी पूजा झाल्यानंतर 108 वेळेस लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणत हे धने जे आहेत ते पूर्ण कुंचममध्ये टाकून नंतर मग महालक्ष्मी अष्टक किंवा महालक्ष्मी स्तोत्र म्हणून मग आरती करत असते आणि मग तुमच्यापर्यंत हा जो कुंचम आहे तो कुंचम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते। तर इतके सगळे जे आहेत ते सगळ्या वस्तू तुम्हाला मिळणार आहेत, ह्यामधील कुठलीही वस्तू मिळणार नाही असं होणार नाही। तर सगळ्याजणी आत्तापर्यंत भरपूर ताईंनी ऑर्डर केलेले आहेत आणि कोणीही असं विचारलं नाही की ताई वस्तू ही आली नाही की आम्हाला भेटत नाही, तर तुम्ही ही देणार का, असं कोणाचाही आत्तापर्यंत तरी प्रश्न नाही। आणि सगळ्या ताई मला खूप छान अशा भेटलेल्या आहेत। तर ज्यावेळेस तुम्ही धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा करता त्यावेळेस तुम्हाला 1 तुपाचा दिवा लक्ष्मी मातेच्या समोर नक्की लावायचा आहे। ज्यावेळेस तुम्ही सेवा करता त्यावेळेस तुम्हाला सेवा करण्यासाठी
अगोदर तुम्ही सेवा चालू करणार आहात त्या दिवसापासून तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. पण तुमच्या जवळ कुठेही तुम्हाला असा ओरिजिनल प्युअर तुपाचा दिवा भेटत नाही, तर ती सुद्धा तुमची जी धावपळ आहे ते थांबवण्यासाठी मी इथं तुम्हाला मोठा असा 50 वातीच्या तुपाचा डब्बासुद्धा एक तुम्हाला मी या कुंचमसोबत फ्री देत आहे. तर हा डब्बा बघा आणि या तुपाच्या वातीसुद्धा बघा किती मोठे आणि खूप सुंदर, दिसायलासुद्धा खूप सुंदर आहेत. याचं झाकण काढल्याबरोबरच तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्कीच बघायला मिळेल. आणि वातीसुद्धा बघा किती सुंदर आहेत. सगळं म्हणजे हातालासुद्धा हे बघा तूप लागत आहे. तर अशा ह्या खूप सुंदर अशा 50 वातीचा मोठा तुम्हाला तुपाचा डब्बा या कुंचमसोबत मिळणार आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुम्ही सेवा चालू करणार आहात त्यावेळेस तुम्हाला कुठलीही वस्तू आणण्यासाठी धावपळ करायची गरज नाही. तुम्हाला आणायचंच आहे तर एक गजरा किंवा गुलाबाची फुलं आणायची आहेत. ते सुद्धा दिलं असतं, पण ते तुमच्यापर्यंत येईपर्यंत तिथं राहत नसतात. त्याच्यामुळं ही सेवा तेवढी मी करू शकत नाही. बाकी सगळ्या वस्तू तुम्हाला अगदी घरात बसून एका जागेवर बसून तुम्हाला सगळी पूजा मांडता यावी, तुम्हाला विधिवत पूजा करता यावी. कुठलंही सामान नाही असं तुमच्या मनामध्ये शंका येऊ नये, त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या वस्तू अगदी घर बसल्या मिळणार आहेत. तर ही ऑफर आहे तुम्हाला फक्त 10 किंवा 15 जूनपर्यंतच असणार आहे. तर ही सेवा तुम्ही ज्या दिवशी घरामध्ये तुमच्या कराल त्या दिवशी तुम्हाला लगेच अनुभव येईल. घरामध्ये अगदी पॉझिटिव्ह वाटतं, खूप छान वाटतं. घरामध्ये आपल्या सकारात्मक वातावरण तयार होतं. घरात अगदी आनंद एकदा सण असल्यासारखं आपल्याला वाटत असतं. मी तर ज्यावेळेस सगळ्या कुंचमची सेवा करते तर अगदी माझं घर असं भरून उजळून निघत असतं. घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. संतान प्राप्तीसाठी सुद्धा आपल्याला ही सेवा करायची आहे. व्यवसायासाठी, नोकरीसाठी, उद्योगधंद्यामध्ये वाढ होण्यासाठी, आपलं जे कर्ज आहे ते कर्ज पूर्ण कमी होण्यासाठी सुद्धा ही आपल्याला सेवा करायची आहे. तर तुम्ही ज्या कारणासाठी सेवा करणार आहात ती देवी मातेला सांगायचं आहे आणि महालक्ष्मी अष्टक किंवा महालक्ष्मी स्तोत्राचं वाचन करून तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.